नमस्कार मित्रांनो, तिरुपती सीएनजी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। तिरुपती सीएनजी तुमच्यासाठी एक नवीन फिटिंग घेऊन आलेली आहे। आज आम्ही जी किट फिट केलेली आहे ज्या गाडीमध्ये, ती गाडी आहे निसानची मॅग्नाइट आणि ती पण ऑटोमॅटिक गिअर शिफ्ट। तर ह्या व्हेकल मध्ये जी किट अप्रूव्ड आहे ती मोटोजेन कंपनीची किट आहे आणि तीच आम्ही ह्या व्हेकल मध्ये फिटिंग केलेली आहे। तिचा टेस्ट ड्राईव्ह सुद्धा आम्ही घेतलेली आहे। फिटिंग नंतर खूप सुंदर, खूप छान परफॉर्मन्स आहे, त्याचाही मी व्हिडिओ तुम्हाला डिटेल मध्ये दाखवेल। तर आपण सगळ्यात पहिले बघू की ह्या गाडीमध्ये आपण कशा प्रकारे हे सीएनजी किट फिट केलेली आहे। इंजिन पासून स्टार्ट करू। तर याच्यामध्ये मी जसं म्हटलं तुम्हाला की याच्यामध्ये आपण जी किट फिट केलेली आहे ती मोटोजेन कंपनीची किट फिट केलेली आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता की किती सुंदर प्रकारे एकदम प्रॉपरली सीएनजी किट फिटेड आहे। जसं की तुम्ही बघू शकता, हा आहे रेड्युसर, याचा गेज तुम्हाला इथेच दिसतोय, हा सीएनजी फिल्टर, हा इंजेक्टर रेल, इथे खाली आम्ही ECU बसवलेला आहे आणि वायरिंग हार्नेस पण ती सगळी जी आहे ती पूर्ण कपलर टू कपलर एकदम प्रॉपर, कुठल्याही प्रकारची वायर न कट करता ही सगळी फिटिंग आम्ही प्रॉपरली केलेली आहे। बॅक साईडला जर दाखवायचं जर झालं तर याच्यामध्ये आम्ही जी टँक बसवलेली आहे ही टँक आहे 12 kg टँक। हे बघा, 12 kg टँक फिटेड आहे। हे स्पेशल जे ब्रॅकेट तुम्ही बघताय हे मॅग्नेट साठी डिझाईन केलेलं आहे। त्याच्यामध्ये टँक वॉलच्या इथे जर तुम्ही बघितलं तर प्रॉपर डक्टिंग वगैरे सुद्धा अवेलेबल आहे आणि खूप सुंदर, खूप छान प्रकारे ही सीएनजी टँक फिट केलेली आहे। स्पेअर व्हील सुद्धा एकदम आरामशीर खालच्या खाली निघून जातो, कुठल्याही प्रकारचा तुम्हाला त्रास होणार नाही। सर्वात महत्वाचं, सीएनजी टँक बसवल्यानंतर बूट स्पेस सुद्धा खूप छान अवेलेबल आहे। तर अशा प्रकारे ही सीएनजी टँक आम्ही केलेली आहे। सीएनजी स्विच जो आहे तो इथे माउंट केलेला आहे। तुम्ही बघू शकता इथे, म्हणजे ड्रायव्हर ज्यावेळेस गाडी ड्राईव्ह करेल तर त्यावेळेस त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही बघण्यासाठी प्रॉपरली फिटेड आहे। आता तुम्ही बघू शकता ही व्हेकल चालू झालेली आहे सीएनजी पेट्रोल वरती। ऑरेंज लाईट इंडिकेट करतो पेट्रोल आणि ग्रीन लाईट इंडिकेट करतो सीएनजी। ऑरेंज लाईट ऑफ होईल आणि ग्रीन लाईट हा जो ब्लिंक करतोय तो स्टेबल होईल, म्हणजे तुमची व्हेकल सीएनजी वरती कन्वर्ट झाली। तुम्ही बघू शकता आता तसं झालेलं आहे आणि आता व्हेकल सीएनजी वरती कन्वर्ट झालेली आहे। आणि इथं जे दाखवतंय हे तुम्हाला सीएनजी किती अवेलेबल आहे गाडीमध्ये ते दाखवतंय। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच। चला तर मित्रांनो, आता आपण ह्या गाडीच्या टेस्ट ड्राईव्हला जाऊ। जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं पहिले, ही आहे निसानची मॅग्नाइट आणि निसानच्या मॅग्नाइट मध्ये हे जे व्हेरियंट आहे हे ऑटोमॅटिक व्हेरियंट आहे। इथे बघू शकता तुम्ही ऑटोमॅटिक गिअर शिफ्ट टेक्नॉलॉजी ही आहे। हिचं आम्ही सीएनजी किट बसून झालेलं आहे, हिचं कॅलिब्रेशन सुद्धा झालेलं आहे। हे बघू शकता तुम्ही इथे, ही ऑटोमॅटिक व्हेकल आहे। सीएनजीचं स्विच या साईडला आहे। तर आपण टेस्ट ड्राईव्ह स्टार्ट करू। मी याच्या पहिले थोडीशी हिची टेस्ट ड्राईव्ह घेतली आहे, मला खूप सुंदर परफॉर्मन्स मिळालेला आहे। लॅग थोडाफार आहे, पण हिला पेट्रोलला पण थोडासा नॉर्मली लॅग येतो कम्पेअर्ड टू मॅन्युअल ट्रान्समिशन मॅग्नाइट। तर सीएनजीला पण कुठल्याही प्रकारचा पॉवर लॉस नाही आहे। तर तुम्ही जे बघू शकता की आता स्टार्ट केलेली आहे आपण टेस्ट ड्राईव्ह। सुंदर रिस्पॉन्स आहे। इथे तुम्ही बघू शकता हे ऑटोमॅटिक गिअर कसे चेंज होतात। A3 आता जे तुम्हाला दिसतंय ते आता A4 झालंय। व्हेकलची स्पीड आहे 60। छान परफॉर्मन्स आहे। लॅग, कुठल्याही प्रकारचा लॅग वाटत नाहीये। आता ऑलमोस्ट आपण 100 पर्यंत गेलेलोच आहे। तुम्ही
बघू शकता 100. आता मला असं वाटतं की याच्यावरती सेफ नाही आहे गाडी चालवणं, तर टेस्ट ड्राईव्हसाठी मी तुम्हाला फक्त दाखवलं. नाही तर नॉर्मली 80 स्पीडपर्यंतच मी ड्राईव्ह करतो कुठलीही गाडी, त्याच्यावरती नाही करत. 80 वरती करण्याचं कारण हे आहे की सगळ्यात पहिले तुम्हाला परफॉर्मन्स चांगला मिळतो, मायलेज चांगला मिळतो, आणि 100च्या स्पीडनी 80च्या स्पीडनी तसं जर बघितलं तर टाईममध्ये तसला काही मोठा फरक पडत नाही. तर परफॉर्मन्स वगैरे सगळं चांगलं मिळण्यासाठी मी सजेस्ट करतो तुम्हाला की कुठलीही गाडी असू द्या, एक 80-90 पर्यंत तुम्ही चालवा, बेस्ट राहील. जसं की मी तुम्हाला परत सांगतोय की ही व्हीकल आहे निसानची मॅग्नाइट, आणि त्यातल्या त्यात ही आहे ऑटोमॅटिक. तर परफॉर्मन्स सीएनजी वरती खूप चांगला आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. तर आपणही देखील जर ऑटोमॅटिक गाडी बघताय तर एकदा निसान मॅग्नाइट पण तुम्ही बघू शकता. सीएनजी किटलाही तिला आता अप्रुव्हल आलेला आहे, त्यामुळे तुम्ही यामध्ये सीएनजी किटही बसू शकता. ऑटोमॅटिक मध्ये जनरली कुठली कंपनी सीएनजी किट देत नाही, पण निसान मॅग्नाइट देत आहे. तर मला असं वाटतं की जर ऑटोमॅटिक आणि सीएनजी तुम्हाला गाडी घ्यायची जर असेल तर निसान मॅग्नाइट एकदा चालून बघू शकता. मित्रांनो, आपण जसं की मी पहिल्याही व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्याकडे सीएनजी किट बसवण्यामध्ये फायनान्स ऑप्शन्स बऱ्यापैकी अवेलेबल आहेत. तर आपला जो ऍड्रेस जो आहे हा तिरुपती सीएनजी बीड बायपास रोडला हिवाळे पाटील लॉन्स आहे, त्याच्या अपोजिट साइडला तिरुपती सीएनजी लोकेटेड आहे. आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850 860 222. कुठल्याही प्रकारची तुम्हाला काही क्वेरी असेल तर मित्रांनो कधीही मला कॉल करा. आणि नक्कीच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.